नाशिकमधील तब्बल 319 हॉटेल्स फायर ऑडिट विना सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 436 पैकी फक्त 117 हॉटेल्सकडे फायर ऑडिट प्रमाणपत्र असणार आहे। दिल्लीमधील आगीच्या दुर्घटनेनंतर नाशिकमधील धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे। फायर ऑडिट नसलेल्या हॉटेल्सना नोटिसा बजावल्या गेल्यात, कारवाई मात्र रखडलेली आहे। नियमांनुसार पाणी, वीज पुरवठा खंडित, इमारत सील करण्याची तरतूद आहे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कारवाईला विलंब होत असल्याची अग्निशमन दलानं विभागानं कबुली सुद्धा दिली आहे। फायर ऑडिट शिवाय सुरू असलेल्या हॉटेल्समुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या कारवाईची मागणी सुद्धा जोर धरतीये। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, या सगळ्याला का विलंब झाला? फायर ऑडिट विना जे सगळं सुरू होतं कशा प्रकारे समोर आलेलं आहे, कशा प्रकारे उघडकीस आलंय? सध्या आपल्याला माहिती आहे की दिल्लीतील हॉटेलमधील आगीची दुर्घटनेनंतर नाशिकमधील जे धक्कादायक वास्तव आहे ते समोर या सगळ्या काळात समोर आलेलं आहे। नाशिकमधील जवळपास 319 हॉटेल जे आहेत ते फायर ऑडिट विना सुरू आहेत अशा स्वरूपाची एकूण माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। शहरामध्ये जवळपास 436 हॉटेलपैकी केवळ 117 हॉटेल्सकडे फायर ऑडिटचं प्रमाणपत्र आहे आणि यामध्ये जर बघितलं तर नोटिसा बजावल्या जातात। वारंवार अग्निशमन विभागाकडून याबाबतचं सोपस्कार पार पाडलं जातं, मात्र अद्यापही कारवाई केली गेलेली नाहीये, हे देखील या निमित्तानं समोर आलेलं आहे। खरं म्हणजे या सगळ्या काळामध्ये नियमांची पायमल्ली जर केली तर पाणी, वीज पुरवठा खंडित करणं आणि त्यासोबतच इमारत सील करणं अशा स्वरूपाची कारवाईची तरतूद आहे। असं सगळं असताना सुद्धा अग्निशमन दलाकडनं या सगळ्या काळात कारवाई होणं अपेक्षित होतं, ते मात्र होऊ शकलेलं नाहीये। त्यामुळे दिल्लीच्या घटनेनंतर आता तरी नाशिक मधील प्रशासन जे आहे ते खडबडून जागा होऊन या सगळ्या काळामध्ये कठोर कारवाई करेल अशा स्वरूपाची जी मागणी आहे ती या निमित्तानं व्यक्त केली जाते। अगदी आता तरी यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी अपेक्षा। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण।